हाचिको हा जपानमधील अकिता जातीचा एक अत्यंत इमानी कुत्रा होता. 1920च्या दशकात तो प्राध्यापक हिदेसाबुरो युएनो यांच्यासोबत टोकियोमध्ये राहायचा. हाचिकोचा रोजचा नियम होता. दररोज सकाळी प्राध्यापक युएनो कामासाठी बाहेर पडायचे तेव्हा हाचिको त्यांना सोडायला शिबुया या रेल्वे स्टेशनपर्यंत जायचा. संध्याकाळी जेव्हा प्राध्यापक कामावरून परत यायचे तेव्हा हाचिको आधीपासूनच तिथं त्यांची वाट पाहत उभा असायचा. हा नित्यक्रम वर्षभर सुरळीत चालू होता. पण एके दिवशी अचानक घडलं असं की विद्यापीठात शिकवत असताना प्राध्यापकांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. ते कधीही स्टेशनवर परतलेच नाहीत. नेहमीप्रमाणे हाचिको मात्र संध्याकाळी स्टेशन बाहेर आपल्या मालकाची वाट पाहत उभा होता. मालक परत न आल्यानं तो दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला. असं करत करत तो तब्बल 9 वर्ष 9 महिने आणि 15 दिवस रोज संध्याकाळी स्टेशनवर ट्रेन येण्याची आणि मालक बाहेर येण्याची वाट पाहत राहिला. शेवटी एका दिवशी वयाच्या 11व्या वर्षी या निष्ठावान कुत्र्याचा शिबुया स्टेशनवरच मृत्यू झाला. संपूर्ण जपानला हा प्रकार समजल्यावर ते हळहळले. कुत्र्याची ही अनोखी निष्ठा पाहून जपानमधील लोकांनी स्टेशन बाहेर त्याचा तांब्याचा पुतळा उभारला, जो आजही सर्वांना त्याच्या प्रामाणिकपणाची आणि प्रेमाची आठवण करून देतो. आता दुसरी गोष्ट. महाराणा प्रताप हे मेवाडच्या सिसोदिया घराण्यातील सर्वात शूर शासक होते. अकबराच्या नेतृत्वातील मुघल साम्राज्याविरोधात त्यांचा प्रतिकार सर्वश्रुत आहे. त्यांच्या सैन्यात जसं एकनिष्ठ सहकारी होते तसाच एक रामप्रसाद नावाचा हत्तीही होता. रामप्रसाद हा महाराणा प्रताप यांचा युद्ध हत्ती होता. त्याची ओळख शौर्य आणि अंतर्ज्ञानासाठी होती. हळदी घाटीच्या लढाईत रामप्रसादनं असामान्य शौर्य दाखवलं. त्यानं ताकदीनं मुघल सैन्यावर हल्ला केला. अखेर रामप्रसादला लढाई दरम्यान घेरण्यात आलं. त्याला पकडून अकबरासमोर हजर करण्यात आलं. त्याची महारत आणि ख्याती कानावर होतीच, त्यामुळे अकबरानं त्याच्या उत्तम खाण्यापिण्याची सोय केली. त्याचं नाव बदललं आणि पीरप्रसाद ठेवलं. पण रामप्रसादनं हे सर्व नाकारलं. अन्नपाणी सोडून दिलं. रामप्रसादची निष्ठा इतिहासात कायम राहिली. Cotton King Aura, linen redefined.